हे प्रभू परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो पिता. तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभू येशू की तू आम्हा सर्वांना तुझ्या नावामध्ये मुक्त केलेलं आहेस. धन्यवाद देतो प्रभू येशू की आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहे पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की तो प्रत्येक शब्द आमच्या चांगल्या जमिनीत पडला गेलेला आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे. म्हणून तुझे आभार मानतो आणि विश्वास करतो पवित्र आत्मा तुझ्या वचनांसह अनेक चिन्ह चमत्कार तू या ठिकाणी केलेले आहेत व आम्हाला सत्य पटवून दिलेलं आहे. म्हणून तुझे आभार मानतो. ही प्रार्थना बा पिता प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन आमेन आमेन. किती लोक इथे आहेत ज्यांचं काय दुखते आहे, काय होते? कोण आहे का असं? कोणीच नाही अजून? मराठी आंटी समजते ना तुम्हाला? आता आज आपण बघायचं की कसं प्रभू येशूने आम्हाला अधिकार दिला आहे का जेणेकरून आम्हाला कोणत्या ब्रदरची गरज नाही आहे, तर आम्हाला एकच गरज आहे की कसं आम्हाला त्याच्यातलं सत्य समजेल आणि आम्हा स्वतःला सुद्धा बरं करू शकतो आणि आम्ही जे दुसरे आहेत त्यांना पण काय करू शकतो? बरं करू शकतो. बरोबर आहे. फक्त आता या ठिकाणी एक आहे का तुम्ही तुमचं मन थोडा वेळ काय करा, बंद ठेवा. म्हणजे काय बंद ठेवा म्हणजे काय? जे काही प्रभू आपल्याला सांगणार त्याच्या वचनामध्ये मान्य करायचं की जे वचन आहे तेच सत्य आहे. जर एखादी व्यक्ती विचार करते नाही हे असं नसते, आम्ही हे शिकलो नाही लहानपणापासून, मग त्याच्या जीवनात चमत्कार होऊ शकतो का? कारण जोपर्यंत ते सत्य आम्ही मान्य करत नाही आमच्या जीवनात, तोपर्यंत आमच्या जीवनात काही बदल होऊ शकत नाही. आणि येशू सुद्धा कुठे गेला होता? नाझरेत गावी गेलेला ना, पण तिथे तो कार्य करू शकला नाही. कारण का करू शकला नाही? कारण त्या माणसांच्या कशामुळे? अविश्वासामुळे. बरोबर आहे का नाही? आता अविश्वास काय असतो मी तुम्हाला सांगतो. आपण जाऊया मार्क अध्याय 6 वचन 1 पासून वाचू. चला पहिलं मार्क 6:1. भाग कोणा? हा हा कोणी वाचेल का? नंतर तो तेथून आपल्या गावी आला. कोण आला? येशू. त्याचं गाव कोणचं होतं? नाझरेत. आणि तो कुठे आला? त्याच्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. पुढे मग शब्दात दिवशी तो अंटी इकडे बघा. तिकडे बघून ती काय देणार नाही, नाहीतर जैसे आहे थे इकडे बघा. हा बोला. मग शब्दात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले याला हे सर्व कुठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान याला देण्यात
आले आहे आणि याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात. ऐका, येशू त्या सभास्थानामध्ये जाऊन काय करत होता? शिकवत होता. काय शिकवत असेल तो? जे काही त्याला पित्याने दिलेलं आहे, जे काही मनुष्य जीवनामध्ये वापरू शकतो, ज्याच्या कारणाने त्याचं जीवन बदलू शकतं, ते तो काय करत होता? त्या सभास्थानात शिकवत होता. आणि त्या ठिकाणी अनेक लोक काय झालेले? बसले होते. आता येशू जेव्हा त्याच्या गावी येऊन सभास्थानात शिकवत आहे, गावचे लोक येशूला ओळखत असतील का नाही? बरोबर आहे ना? मग आता हे लोक जे ऐकायला बसले आहेत, त्यांचं लक्ष कशावर होतं? अरे, एवढं महान कार्य करत आहे रे, अरे ह्याच्या हातून काय काय होत आहे, हे याला कुठून ज्ञान प्राप्त झालं, हे कुठून आलं, कसं आलं, ह्यानी कोणतं शर्ट घातलं, ह्यानी कोणती पॅन्ट घातली, कोणत्या कंपनीची घातली, कुठे राहतो, याचं घर कुठे असेल. बरोबर आहे का नाही? आपण पण कधी कधी जातो कुठे प्रार्थनेला, तर आम्ही पहिलं काय बोलतो? कंचे तुम्ही, बोलतो का नाही? म्हणजे सकाळपासून जर आम्ही संध्याकाळपर्यंत ती रिट्रीट केली, तर संध्याकाळी काय बोलतो भेटल्यावर त्या माणसाला? कंचे तुम्ही. मस्त, आज मस्त होतं तुमचं. कोणाचा पोरा तू? बोलतो का नाही? कोणाचा पोऱ्या? बोलतो ना की अरे तुझा भाऊ तर पोलीस आहे. आपण येशू सुद्धा सभास्थानात त्या लोकांना काय करत होता? शिकवत होता. पण ही जी माणसं होती, त्या माणसाचं लक्ष कशावर होतं? येशू कोणाचा मुलगा आहे, काय काम करतो, कुठून ह्याला भेटलं असेल, कुठून शिकून आला असेल. बरोबर आहे का नाही? आणि पुढे काय झालं? जो सुतार, वाचा, जो सुतार जो मरियेचा मुलगा आणि याकोब योसे यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना आणि याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशू त्यांना काय शिकवत होता? देवाच्या राज्याचं रहस्य, देवाच्या राज्याचं वचन. पण हे लोक काय बोलतात माणसं? अरे हा तर सुतार, हा तर मरियेचा मुलगा, बरोबर आहे, हा तर हिचा भाऊ, याच्या बहिणी तर आपल्या घरातच राहतात. बरोबर आहे का नाही? मग याचा अर्थ काय? यांचं लक्ष कशावर होतं? तो जो शिकवत आहे त्याच्यावर होतं का तो कोण आहे त्याच्यावर होतं? हा, कोण आहे त्याच्यावर? मग याचा अर्थ त्यांचं लक्ष जो येशू सांगत आहे त्याच्यावर त्यांनी जास्त ठेवलेलं का त्यांचं डोकं जे त्यांना सांगत आहे त्याच्यावर जास्त ठेवलेलं? हा, म्हणून आम्हाला पाहायचं आहे, वचन जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा सैतान येऊन आम्हाला सांगतो, अरे इकडे तर हे काय आपल्या गावातच प्रार्थना चालू आहे, अरे इकडे काय इकडच्या पेक्षा मोठ्या मोठ्या अजून जागा आहेत. बरोबर आहे ना? मग प्रॉब्लेम काय आहे? हा जो आहे तो आमच्यामध्ये काय आहे? अडखळण आहे. हे जे विचार आहेत ना ते काय आहे? अडखळण आहे. आता ही आई आहे, ही 3 महिन्यापासून वाटते की 3 का 6 महिन्यापासून इथे येत आहे. बरोबर आहे का नाही? 3 महिने. पण त्यांच्या मनात काहीही चुकीचा विचार
तसा आहेच नाही, म्हणून 3 महिन्यात त्यांचं जीवन जसं आहे तसं पटापट बदली झालं. त्यांचं झालं, त्यांच्या कुटुंबाचं पण झालं. का झालं? कारण तिने विचारलंच नाही, हा कुठचा आहे, तुझं लग्न झालंय का, तुझी बायको कुठची, किती वेळा जेवतो, विचारलं नाही. कारण तिने काय घेतलं, फक्त जे येशूचं वचन इथे भेटत आहे तेवढं घेतलं आणि जाऊन आपल्या जीवनामध्ये स्वतःच डोकं न वापरता वचन वापरलं. बरोबर आहे का नाही? आणि अनेकदा असं होतं की वचन या ठिकाणी काही वेगळं सांगत असते आणि आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं वापरायला जातो, स्वतःची बुद्धी वापरायला जातो. का असं आहे का येशू मेलेल्याला जिवंत करू शकतो, पण येशू ज्याचा पाय दुखत आहे त्याचा पाय बरा नाही करू शकत? का असं होतं? बघितलंय कधी तुम्ही? येशू मेलेल्याला जिवंत करतो आणि ज्याचा पाय दुखत आहे त्याला बोलतो मी नाही करणार, असं आहे का? मग प्रॉब्लेम कुठे आहे? येशू मध्ये आहे? आमची जोपर्यंत आम्ही विचार बदलत नाही की आम्हाला वचन काय सांगते त्याप्रमाणे जेव्हा आम्ही वचनानुसार जीवन करतो ना, आणि वचनाला काही सांगू दे कोणी, माझं मत काय, मी जे ऐकलंय तेच मला करायचंय. बरोबर आहे का नाही? आणि हेच कारण आहे की मनुष्य जेव्हा वचन ऐकतो त्याच्यामध्ये कार्य का घडत नाही, तो विचार करतो अरे इकडेच आहे तर उत्तरमध्येच आहे, आपल्या बाजूलाच आहे, आपल्या इकडेच आहे, आम्ही तर किती लांब लांब जातो पैसे टाकून, मग इथे इकडच्या इकडे काय होणार आहे, येतो कधी कधी विचार. बरोबर का नाही? नुसतं जाऊन येते जरा थोडं बरं वाटेल. पण खरं पाहायला गेलं तर येशू जो होता तो त्यांच्या गावातलाच होता का नाही, आणि तो त्यांना देत आहे, पण ते लोक काय म्हणतात, अरे हा तर आपल्या मधलाच आहे, हा तर मरियेचा मुलगा, सुताराचा मुलगा, याचे भाऊ तर आपण ओळखतो, याचे बहिणी तर आपण ओळखतो. पण आपल्याला जर हे सर्व गोष्टी आहेत तर तो काय आहे माहितीये, आपला अविश्वास आहे, जो सैतान आपल्या डोक्यात विचार टाकत आहे. आणि अनेकदा तुम्ही बघितलंय, जर तुम्ही स्वतःच्या घरच्या माणसाला वचन सांगायला जाल ना तर तो कधीच तुमचं ऐकणार नाही. का नाही ऐकत? त्याच्यामध्ये कुठून आपल्याबद्दल अविश्वास भरलेला असतो. अरे हा तर आपला, हा तर पहिला जाम पियायचा, आता हालेलुया झालाय, अरे हा काय मला शिकवणार, मला माहिती आहे याचं जीवन काय होते का नाही. घरी कधी बघितलंय वचन देऊन कोणाला? फटके पडतील. बरोबर, ते दुसरं वचन सांगतात, सेकंड दुसरं गोष्ट. का असं होते? कारण त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे माहिती आहे, की त्यांच्यामध्ये आपल्याविषयी भरलेला आहे, सैतानाने सांगून त्यांच्यामध्ये भरलेला आहे अविश्वास. आणि विश्वास जो येतो तो फक्त देवाच्या वचनाने येतो. तो कोणी असो, तो काही असो, माझं काम काय, तो वचन सांगत आहे ना जर येशूचं, ते वचन येऊन माझ्या जीवनामध्ये काय करायचंय, लागू करायचंय, तो काय पण असो ना. बरोबर आहे का नाही? पुढे काय झालं बघा. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेशाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात त्याच्या आपतेष्टान अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. कुछ समझ में आ रहा है? आपण जर घरी किती वचन सांगितलं आपलं कोणीही ऐकू शकत नाही, पण आपल्या कृतीवरनं त्यांना समजलं जातं की ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. मग घरामध्ये प्रवचनाची गरज आहे की आपल्या
कृतीची गरज आहे. पण आम्ही काय करायला जातो? प्रवचन. आणि नंतर बोलतो ब्रदर त्याला सांगतो तो काल 1 बॉटल पिलेली, मी प्रवचन केलं 2 पिऊन आला. बरोबर का नाही? का? त्याच्यामध्ये अविश्वास भरलेला आहे सर्व. तो बोलतो मी तुला ओळखतो, तू काय मला शिकवते? तू पण पहिला माझ्या बरोबर असायचा, आता तू मला सांगतो. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही काय करतो? सांगायला जातो. आता जे इथे शिकतो ते सांगायला जा. आली मोठी मला शिकवायला. संत झाली का तू? 2 दिवस झाली गेली ती तिथे? येतो का नाही विचार त्यांच्या मनात? पण तिथे येशू काय करू शकला? किती लोकांना त्यांनी बरं केलं ते बघू आपण त्या ठिकाणी. त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. किती लोकांना बरं केलं? कशाला? सगळ्यांना नाही केलं त्यांनी. का? त्याच्यात पॉवर नव्हती तेव्हा. हा नाही, तेव्हा सामर्थ्य नसेल त्याच्यामध्ये. मला वाटते तो गावी आलेला ना, तो बाहेर कुठे ठेवून आला असेल. होते का नव्हतं सामर्थ्य? होत. मग का असं झालं? त्याच्यामधल्या सामर्थ्य कमी असल्यामुळे झालं की जे लोक होते त्यांच्यामध्ये कुठून कुठून त्याच्याविषयी अविश्वास भरलेला आणि ते अडखळले, म्हणून तसं झालं. म्हणून आम्ही जेव्हा इथे येतो ना, जे वचन शिकतो, भले आमचं डोकं सांगेल अरे हे कसं काय शक्य आहे, अरे हे कसं काय शक्य आहे, बरोबर आहे ना. पण आम्हाला ह्या डोक्याला काय बोलायचंय? तू थोडा वेळ बंद राहा, मला तुझं ऐकायचं नाहीये, तर मला फक्त एकच ऐकायचं, ते वचन काय बोलतंय त्यानुसार मला जीवन जगायचं. आणि जेव्हा वचनानुसार माणूस जगायला चालू करतो, थोड्या दिवसांनी या डोक्याला पण गपचूप शांत व्हायला लागते. हा तर माझं ऐकणार नाही, करू दे काय करतो तू. आणि पुढे काय झालं? याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्याच्याहून दुसरं काय तो त्या गावामध्ये करू शकला? कशामुळे नाही? त्यांच्याकडे होता अविश्वास. आणि अविश्वास, प्रभू काय सांगतो? काय आहे अविश्वास? जे काही तुमच्या डोक्यात विचार येतात आहे वचन ऐकताना, जे वचनाच्या विरोधात आहे, जे तुम्हाला वचनापासून दुसऱ्या जागेवर घेऊन जातात, तो आहे तुमचा अविश्वास. मग आमच्याकडे किती वेळा येऊ शकतो असं? उदाहरण आता मी सांगितलं कोणाला, तुमचे पाय दुखतात ना, तर एक काम करा, घरी जा, किंवा कोणीतरी, समजा तुम्हाला मी सांगितलं घरी गेले, तुमचा नवरा आहे, जर त्याचे पाय दुखतात तर घरी जा, येशूने सांगितलंय त्याच्यावर हात ठेवा आणि तो लगेच बरा होईल. आता तुम्ही काय विचार करणार? काय सांगतो मी, तर जग फिरून आली अजून बरा नाही झाला, हात ठेवून माझा बरा होणार? आताच मावरं करून आले, उलटा डोक्याला वास येईल त्याच्यावर. बरोबर आहे का नाही? आता येशू सांगतो हात ठेवल्यावर बरा होणार. आमचं डोकं काय सांगते? मी काय सिस्टर थोडी आहे, मी काय ब्रदर थोडी आहे, माझ्यामध्ये पॉवर थोडी आहे. बरोबर आहे का नाही? पॉवर कधी अनुभवणार? जेव्हा आग लागणार शरीराला तेव्हा बोलणार पॉवर आहे का? करंट येणार तेव्हा बोलणार पॉवर आहे? पॉवर सगळ्यांमध्ये आहे, सामर्थ्य सगळ्यांमध्ये आहे. आता एक उदाहरण देतो. हा बल्ब आहे ना, पेटतोय का नाही? आता तो काढला आणि ठेवला, याचा अर्थ तिकडे जो लावलेला आहे त्याच्यामध्ये पॉवर नाहीये. कसं काय? आता हा पंखा बंद आहे का नाही? बरोबर आहे ना? पंखा काढला, बल्ब काढला समजा, आणि आता बल्ब तर पेटत नाही, काढून ठेवला ना, पेटतोय का? नाही. म्हणून मी बोललो बघा बल्ब बंद आहे, तुम्ही जाऊन त्याला हात लावा, काहीच होणार नाही तुम्हाला. पण कुठे दिसतंय त्याला? काय पॉवर आहे का? पेटलीये का? वायर पेटते बिटते का? असं दिसतंय का? काय चमकते का? काय मग काय पॉवर आहे? कुठे दिसते? बरोबर आहे का नाही? म्हणजे
प्रभू येशू तेच सांगतो की जरी तुम्हाला तुमच्यात पवित्र आत्मा दिसत नाही, सामर्थ्य दिसत नाही, याचा अर्थ असा नाही आहे का ते तुमच्यामध्ये नाही आहे. ते तुमच्यामध्ये कुठून कुठून प्रभूने भरलेलं आहे. फक्त आम्ही काय विचार करतो, प्रभू दिसत नाही ना, आणि आम्ही विचार करतो काय हा बोलतोय, एवढं माझं वय झालं, आता 70 व्हायला आला आणि आता मला सांगतो तुझ्यात पॉवर आहे. कुठून येणार पॉवर आता? एवढे वर्ष तर मी दुसऱ्यांची हात ठेवत आलाय, दुसरे लोक हात ठेवतात ना, आणि आता काय करायला चाललो आम्ही? बोलतो तू जाऊन आता हात ठेव. कसं काय होणार? आणि माणूस पहिला काय विचार करतो, अरे माझाच पाय दुखत आहे आणि माझ्यात कशी पॉवर असणार, मी दुसऱ्याला कसं बरं करू शकतो? किती विचार येतात मनामध्ये जेव्हा येशू सांगतो तेव्हा. येतात का नाही? येशू जेव्हा सांगतो जा जाऊन हात ठेव, आमचं डोकं किती बोलते, अरे मी कसा हात ठेवू? मी जर हात ठेवायला गेली माझ्या मुलांवर तर काय बोलतील माझी मुलं? मी जर हात ठेवून प्रार्थना करायला गेली माझे घरातले मला काय बोलतील? बोलतील का नाही? आली मोठी सिस्टर झाली, येतो ना विचार. मी जर कोणाला वचन सांगायला गेली, कोणावर हात ठेवायला गेली, आजारी माणसावर प्रार्थना करायला गेली तर लोक काय बोलतील? तू काय सिस्टर आहे? तू काय फादर ब्रदर आहे? का बोलतील? कोण काय बोलणार? पण जे विचार येतात आहेत ते माझा काय आहे? तो अविश्वास आहे, ते मला अडथळा आहे. आणि त्या अडखळणामुळे माझ्या हातातून प्रभूला जे काम करायचं आहे ते मी करायला त्याला देत नाही आहे. आणि इकडे बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये ती शक्ती प्रभूने ऑलरेडी टाकलेली आहे. मला सांगितलंय का तुझ्यामध्ये 440 टाकतो वॉट, तिच्यामध्ये 200 वॉट, तिच्यामध्ये 100 वॉट, असं आहे का? मग पवित्र आत्मा जो आहे तो स्वतः परमेश्वर आहे आणि सर्वांमध्ये आहे तो, आणि सर्वांमध्ये समान पॉवर आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? काही लोकांचं मन जास्त बडबड करते, काही लोकांचं मन जगाचा जास्त विचार करते. लोक काय बोलतील, बरोबर आहे का नाही? लोक काय बोलणार ते बोलायचं, ते बोलणारच आहे. तुम्ही हात नाही ठेवला तरी बोलणार, तुम्ही ठेवला तरी बोलणार. पण जेव्हा आमच्या बरोबर कोणी ब्रदर नाही आहे, कोणी सिस्टर नाही आहे, तर माझ्यावर मी एकटीच आहे, तर मला प्रभूने स्वतः अधिकार दिलेला आहे का मी त्या व्यक्तीवर हात ठेवून प्रार्थना करू शकते. आणि प्रभू तर ते पण नाही म्हणत का तू प्रार्थना कर. काय म्हणतो? फक्त हात ठेवशील तर तो व्यक्ती बरा होईल. पण आम्ही किती वेळा ठेवतो का? आम्ही ठेवतो का? नाही ठेवत. हात आहेत का? किती लोकांकडे हात आहेत बघा, चेक करा आहे का. माझ्याकडे नाही, तुमच्याकडे बघा आहे का नाही आहे ना, बघा हलतं का नाही. बापाचा हात आहेत का? आहे ना. किती वेळा ठेवला कोणावर, किती लोकांवर? नाही ठेवला. कारण आम्ही असं जीवन जगत होतो एवढे वर्ष असं जीवन जगलंय का जणू काय आमच्याकडे हातच नाहीये. आणि प्रभू सांगतो, हे पहिलं बघ, पुढे वाचा बघा. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. काय वाटले येशूला? येशूला आश्चर्य वाटलं की यांच्यामध्ये केवढा अविश्वास कुठून आहे. आपण सुद्धा कधी कधी जातो ना, तर आपल्याला कोणाचं प्रवचन आवडलं तर आम्ही काय बोलतो? आज मस्त केलं. आणि तुम्ही मला जे पाहिजे होतं तेच बोलले तुम्ही. बोलतात काही लोक, होते का नाही? मस्त तुम्ही बोलता, मस्त तुम्हाला दान दिलंय. अरे पण त्या व्यक्तीला विचारलं, कुठे वापरलं तुम्ही ते तुमच्या जीवनात? काय शिकले?
मस्त प्रवचन होतं. मग काय शिकले? छान बोलले तुम्ही, पण काय शिकले? मी लिहून घेतलंय सगळं, पण काय शिकले? कुठे वापरलं? जीवन त्याच्यावर कृती केली का नाही केली? गेलं. पण एक आहे, प्रभू सांगतो जे काही आहे ना तुमचं, त्याला प्रभू काय म्हणतो? तो तुमचा अविश्वास आहे. आणि जो विश्वास करतो तो बोलतो इथे जे लिहिलंय तेच मला ऐकायचंय, तेच मला बघायचंय, तेच मला बोलायचंय आणि तेच मला करायचंय. मग काही माझी बुद्धी बोलो. बरोबर आहे ना? जर माझी बुद्धी बोलते हात ठेवल्यावर तो माणूस बरा नाही होणार, तर तो तुमच्या बुद्धीचा प्रॉब्लेम आहे का वचनाचा प्रॉब्लेम आहे? बुद्धीचा. मग प्रार्थना तुमच्या पायदुखीसाठी केली पाहिजे का बुद्धी चांगलीसाठी केली पाहिजे? आणि आम्ही करतो कशासाठी? कारण हा विचार जर ह्याच्या बरोबर एक झाला तर जे तिथे लिहिले ते आमच्या शरीरात दिसणार आहे. पण आम्ही तो विचार बदलायला जात नाही, तर आम्ही तो पाय बदलायला जातोय. बरोबर का नाही? म्हणून प्रभू सांगतो तो नंतर काय, मग तो शिक्षण देत गावोगाव. काय लिहिलंय? मग तो प्रार्थना करत गावोगाव. शिक्षण देत का प्रार्थना करत? पण आमची काय अपेक्षा आहे? गावोगाव जा, घराघरा जाऊन पटापट पटापट प्रार्थना करा आणि या, आणि आम्ही टीव्ही बघतो. बरोबर आहे का नाही? मग त्यासाठी आम्हाला थोडा विचार करायचा आहे की आमच्यामध्ये तर अविश्वास नाही ना? आहे का? आहे का नाहीये? अविश्वास म्हणजे काय? की वचन जे सांगतं ते करण्यासाठी मध्ये मध्ये ज्या गोष्टी मला विचार येत आहे त्याला म्हणतात तुमचा अविश्वास. काही कळते? हालेलुया. तर आता आपण हे वचन शिकत होतो का नाही? बरोबर आहे का नाही? आता किती लोकांच्या डोक्यात विचार आला, कोणाचं असेल माझ्या? कशाबद्दल असेल? आता तर लग्नाचं सीझन पण नाही आहे, बावतीचं पण झाली, उम्याव पण झालं, मग हे कशाचं असेल? आला का नाही? किती लोकांनी ह्याच्यावर विचार केला का अविश्वास काय आहे? केला का? मग आमचे मन कुठे घेऊन जातं आम्हाला लगेच? जिथे त्याला न्यायचं आहे तिथे आम्ही त्याच्या मागे धावतोय, पण तोच आमचा अविश्वास आहे. आता एक वचन आपण घेऊ, बघा, ऐका, आपण बघू. मार्क अध्याय 16 वचन 16 पासून वाचू. ज्यांना बरं व्हायचंय त्यांनी ऐका बरोबर, मग फायदा होणार का नाही ते तुम्ही बघा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. पुढे, आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. काय होते? विश्वास धरणारा माणूस त्याच्या जोडीला पाठी ही चिन्हे म्हणजे चमत्कार तो करू शकतो. कोण? जो कोणावर विश्वास ठेवतो? येशूवर. काय चिन्ह आहेत ते बघू. किती लोक आता इथे येशूवर विश्वास ठेवतात? नक्की का? कधीपासून ठेवतात? लहानपणापासून का? आता का लहानपणापासून? अरे बोला. मग ते लोक काय करू शकतात ते बघूया. पहिलं काय आहे? ते माझ्या नावाने
भूते काढतील. काय लिहिलंय? ते भूत बघितल्यावर पळतील. काय लिहिलंय? नाही, भूत बघितल्यावर ब्रदरला फोन लावतील असं लिहिलंय ना तिथे. मग काय लिहिलंय? कोण काढतील? ते काढतील का ब्रदर काढेल? कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने का ब्रदरच्या नावाने? येशूच्या नावाने. आता विश्वास धरणाऱ्यांना हा अधिकार प्रभूने दिलाय का नाही दिलाय? दिलाय का नाही दिलाय? दिलाय. आतापर्यंत किती काढली? बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काय झाला माहिती आहे? लहानपणीच तुम्हाला मोठी एक बोट करून कोणी दिलीये, तुमच्या वडिलांनी बोट बनवून दिली आहे, आणि आता 80 वय झालं अजून ती बोट पाण्यात उतरवलीच नाही, आणि विचार करतात मासे का नाही भेटत आम्हाला. बरोबर आहे का नाही? कधी दिलेलं आहे? नको. तर कधी दिलंय तुम्हाला? लहानपणी, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला ज्या क्षणाला, तेव्हापासून कधी काय आहे आपल्याला अधिकार दिलेला आहे. दिलाय का नाही दिलाय? तर आता किती लोक जाऊन काढणार? अजून पण विश्वास नाही होत. का नाही होत माहितीये? कारण आमचं मन सांगते मी तर हे कधी केलेलं नाहीये, आणि माझ्याकडनं कसं काय होणार? माझं तर वय झालंय. बरोबर आहे ना? ह्याच्यासाठी तर मला भरपूर तपश्चर्या करावी लागेल, बसून उपवास करावा लागेल, तेव्हा होईल. पण तिथे काय लिहिलंय? सगळ्यांसाठी आहे ते, आणि एकदम सोपं आहे. पुढे काय लिहिलंय बघा? नवनव्या भाषा बोलतील. आता किती लोक अन्य भाषेत इथे बोलतात? बाकीचे कोण बोलत नाही अन्य भाषा? मी तर सगळ्यांनाच बघतो बोलतात ना. तुम्ही पण बोलता ना, का नाही बोल? हात वर करा. ज्यांनी बोलतात त्यांनी हात वर करा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा इथे असं आहे का, 1 2 3 4 गोष्टी लिहिल्या, आणि अन्य भाषा जर तुम्ही बोलताय तर ती पहिली गोष्ट तुमच्याकडनं होणार नाही असं लिहिलंय तिथे. मग ती पण दिलेलीच आहे आमच्यासाठी. जर अन्य भाषा बोलू शकतो तर भूत पण कधी प्रयत्न केलेला नाही. कारण अन्य भाषा बोलायला तोंड उघडू शकतो, सोपं आहे. भूत काढायला गेल्यावर प्रभू कुठे पाठवलं मला? हा, आणि अनेक लोक तर आजारी माणसाला जेव्हा हात ठेवतात पहिला विचार करतात, अरे माझ्यात तर येणार नाही ना ते. बरोबर आहे का नाही? आता त्या पेत्राने लंगड्याला बरं केलं का नाही? आणि पेत्र लंगडा झाला. हा, मग तुमच्यात कसं येईल? तुमच्याकडे वेगळं लिहिलंय का कुठे की तू हात ठेवशील तुझ्यामध्ये घुसून जाईल ते? ठेवू नको. ते कोण? तो काय आहे? माझा अविश्वास. जे मला जगाने दिलेले आहेत तसे विचार, पण तसं काहीच नाहीये. बरोबर आहे का नाही? तुमच्यामध्ये आहे येशू, तुमच्यामध्ये आहे सामर्थ्य, तुमच्यामध्ये आहे पवित्र आत्मा. मग कशाला दुसरं कोण येणार तिथे? बरोबर आहे का नाही? आजी विचार करते, काहीतरी विचार चाललाय, ती वाचिते. बरं, हे तर मी कधी वाचलं नव्हतं. हा वाचा. मी वाचता मराठी? माईक दे आजीला. नको असू दे. ठीक आहे, वाच तू. सर्प उचलतील. काय उचलतील? साप उचलतील. मग चला जायचं वाडीमध्ये. सर्प म्हणजे सैतानाच्या प्रत्येक कार्यावर ते काय करतील? विजय मिळवतील, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात. पुढे, व कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी तो त्यांना मुळी बाधणार नाही. काय होणार नाही? म्हणजे जरी ते काही पियायले जरी,
खाल्लं जरी त्यांच्यावर काही ते असर करू शकत नाही. पण आम्ही किती वेळा बोलतो, अरे ते केळं खाऊ नको, त्याच्यात काहीतरी केळं आहे. केळ्यात पण केळं आहे, केळ्याच्या आतमध्ये केळं आहे. बोलतो का नाही? इथे नाही बोलत वाटते, इकडचे लोक बोलतात ना, कधी कधी बोलतात मासे नको खाऊ, त्या सुरमईमध्ये पण केळं आहे. मी तर बोलतो असे लोक, अशा पदार्थ माझ्याकडे तरी आणून द्या, मी खाईन. किती लोक तर प्रेमाने दिलेली भेट पण काय करतात, फेकतात. बोलते त्याच्यात काय केळं आहे. अरे ती मावरा ते समुद्रात ना आलं, तिथे काय ते दुकान आहे का कोणाचं की करून पाठवतात, जात मी उत्तरला पाठवते, नाही ना, कोणी काय करत नाही. आणि प्रभू सांगतो असं काही असेल तरी ते तुला मुळीच बाधा करू शकत नाही. बरोबर का नाही? आणि पुढे काय लिहिलंय आता, आता महत्वाचं वाचूया आपण, चला. त्यांनी दुखनाईतांवर, त्यांनी म्हणजे कोणी, जे येशूच्या नावावर विश्वास ठेवतात, त्यांनी जर आजारी माणसावर हात ठेवले म्हणजे ते मरतील. मरतील लिहिलंय ना, काय लिहिलंय? दुखना इतावर जर जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, त्यांनी जर दुखना इतावर हात ठेवले तर ते लोक मरतील. बरे होतील का मरतील? मग तुम्ही काय घाबरता मरतील म्हणून? मग का ठेवला नाही? ठेवलाय का अजून? आमच्या कोणालाही, मुलाबाळांना, कोणीही असो, तुम्हाला प्रभू येशूने सामर्थ्य दिलंय, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा दिलाय, तर तुम्ही जर हात ठेवाल आजाऱ्यावर, आजारी बरा होणार म्हणजे होणार. आता उदाहरण देतो याच्यामध्ये. तुम्ही काय विचार करता माहितीये का? इथे लिहिलंय ते बरे होतील, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही जाऊन कोणावर हात ठेवता, प्रभू येशू तू मला सांगितलंय ते बरे होतील म्हणून मी हात ठेवलाय आणि निघालो, बरोबर आहे? आता तो ताप जातच नाही, म्हणून तुम्हाला वाटते काय, नाही झालं रे. पण प्रभू येशूने इथे कुठे लिहिलंय का तुम्ही ठेवाल आणि लगेच बरं होईल? तसं लिहिलंय का? कधी ते माहिती नाही, पण ठेवला आहे तो 1 मिनिटात पण होऊ शकतो, 5 मिनिटात पण होऊ शकतो, पण होतील म्हणजे होतील. मग जेव्हा हात ठेवतो, प्रार्थना करून सोडून द्यायचा, आनंद करायचा, कारण आपल्याला माहिती आहे प्रभूंनी सांगितलंय हात ठेवलाय का तो तर बरा होणार आहे म्हणजे होणार, आणि तो झालेला आहे जेव्हा मी हात ठेवलेला आहे तेव्हा. आता किती लोक या वचनावर विश्वास ठेवतात आणि किती लोकांमध्ये अविश्वास येतो, टुक 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 टुक, कसं होईल, काय होईल, मी तर हातच नाही ठेवला, माझा हात पोचेल का नाही, माझा हात छोटा आहे, माझा हात मोठा आहे का, माझा मोठा आहे, माझा छोटा आहे. कोण बोलते माझा हात धुतलेला नाही, माझी नखं वाढली आहेत, मी कसं ठेवू? पण तसं लिहिलंय का तिथे? येशू माझ्यासाठी पण समान आहे, तुमच्यासाठी पण तोच आहे, सर्वांसाठी तोच आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे का आम्ही वेगवेगळे आहोत, आणि जेव्हा हे लिहिलं आहे त्याप्रमाणे आम्ही जीवन करतो. असं होऊ शकते का येशू बोलतो तू विहिरीमध्ये उडी मार, तू बुडणार नाहीस, आणि तुम्ही बुडाल? येशू खोटं बोलतो का असं कधी? नाही. जर येशूने सांगितलंय हात ठेव बरं होईल, तर तो होणारच आहे. का असं होऊ शकते का नाही होणार असं? तिथे कोणाचं नाव लिहिलंय का? त्यांनी तिकडे लिहिलंय का गणेश ब्रदरनी फक्त हात ठेवले म्हणजे ते लोक बरे होतील? लिहिलंय का? मग कोणाचं आहे? सगळ्यांसाठी, जे विश्वास ठेवतात सर्वांसाठी, लहान मुलांसाठी पण आहे. लहान मुलांनी जरी ठेवले तरी ते बरे होतील. आता या मुलीनी जर, हिच्या आईला काय झालंय, मुलीनी जर आईवर ठेवला आणि सांगितलं येशू तू बोलला म्हणून मी केलं, तरी ती बरी होईल. कारण कोणाचं ऐकलं तिने? ती असं नाही विचार केला आई मोठी आहे मी लहान आहे, होईल का, असं लिहिलंय का तिथे? किंवा असं लिहिलंय का तुम्ही हात ठेवाल तर ते तुमच्यामध्ये येणार आहे? नाही लिहिलंय. मग आम्ही फसतो कुठे? जे विचार आहेत ते वेगवेगळे विचार जेव्हा शैतान टाकतो की असं कसं होईल, असं होईल का, असं कसं होणार, माझ्याकडनं मी कधी केलं नाहीये, तोच आमचा काय आहे? अविश्वास. मग आता किती लोक विश्वास ठेवतात
का मी हात ठेवला का माझ्यात पण येशूनी सामर्थ्य टाकलेलं आहे आणि मी हात ठेवल्यावर समोरचा व्यक्ती बरा होणारच आहे. किती लोक विश्वास ठेवतात? हात वर करा. नक्की का? आता जेवढे लोकांना बरं नाही सर्वांनी इथे लाईनीत उभे राहा. ज्यांचं काय दुखते, पाय, हात, लवकर इथे उभे राहा. वशालनं पण एक अविश्वासच आहे. असे लाईनीत उभे राहा. अरे सगळेच नका येऊ ना, सगळे तिकडेच. इथे उभे राहा. आजी इथे उभे राहा. तुम्ही थोडं तिथे उभे राहा. आता बस ठीक आहे. आता किती लोक इथे तुमच्यासाठी मी ट्रायल साठी माणसं पण भेटली आपल्याला. बघायचंय ना तुम्हाला हाय का नाही, तुमच्यात जे येशूने लिहिलंय ते हाय का नाही ते तुम्हाला पण समजेल का नाही. आता किती लोकांचा विश्वास आहे इकडे बसलेल्यांपैकी त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे? हात वर करा. आता एकेकाने या आणि आपापला माणूस घ्या आणि तिकडे हात पकडून फक्त उभे राहा. आक्रमण करू नका हा, आरामात. इथे इथे अजून एक आहे. अजून कोण आहे का? कोणाला बाकी आहे हात? जा, कोणाला जायचं त्यांनी जा. आहे आता सर्वांनी डोळे बंद करा. जे लोक प्रार्थना करणार आहेत ते माझ्या बाजूला आहेत आणि जे लोकांना बरं व्हायचंय ते त्या साईडला आहेत. ठीक आहे? डोळे बंद करा. माझ्याकडे बघू नका, कुछ मिलने वाला नाहीये. फक्त आता ह्या साईडचे लोक जे प्रार्थना करणार आहेत ते काय बोलतात ते फक्त तुम्हाला ऐकायचंय. ठीक आहे? आणि मी जे बोलतोय तो ह्या साईडच्यानी बोलायचंय. बोला, हे प्रभू येशू. त्या साईडच्यानी नाही बोलायचंय. हा, आणि विश्वास ठेवा. हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानते, तुला धन्यवाद देते आणि आमच्या अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू येशू, मी विश्वास ठेवते की तू मला तुझ्या पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने अभिषिक्त केले आहेस. प्रभू येशू, आताच मी शिकली आहे, तुझं वचन सांगत आहे, जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याने जर दुखनाईतावर हात ठेवले तर तो दुखनाईत बरा होईल. ह्याच विश्वासाने प्रभू या बहिणीच्या, या भावाच्या शरीरावर मी अधिकार घेतो, मी अधिकार घेते आणि येशूच्या नावात सर्व दुखनाईताच्या आत्म्यांनो, सर्व अशक्तपणाच्या आत्म्यांनो मी तुमच्याशी बोलते. प्रभू येशूच्या नावात या बहिणीच्या, या भावाच्या शरीरातून मुळासकट उपटा आणि येशूच्या नावात समुद्रात टाकले जा. मी विश्वास करते प्रभू,
मी जे काही बोललो आहे माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. प्रभू येशू, मी धन्यवाद देते आणि या क्षणाला आताच तुझं सामर्थ्य माझ्यामधून या बहिणीमध्ये वाहत आहे, 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 वाहत आहे. तुझं सामर्थ्य या बहिणीमध्ये वाहत आहे, वाहत आहे. सर्व बंधन तुटलेलं आहे, सर्व दुखणं निघून गेलेलं आहे. संपूर्णपणे ही बहीण, हा भाऊ पूर्णपणे बरा झालेला आहे. सर्व अवयव येशूच्या नावात व्यवस्थित कार्य करत आहे, कार्य करत आहे, कार्य करत आहे. प्रभू येशू, मी धन्यवाद देते. मी जे काही बोलली आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. हे अब्बा पिता, मी प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हो रे बसिया, हालेल स्तुती करा तशीच हात पकडून. हो रे बेबे शिवा रबा रबा नमा बाबा रबा रुआ बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा नमा रुआ बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बाबा रे रुआ बाबा रे बेबे रुआ बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बाबा रुआ बाबा रे बेबे रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बेबे रुआ बाबा रे बेबे बेशी मला बाबा रे बेबे बाबा बाबा रुआ बाबा रबा रे बाबा रबा रे बेबे बेशी मला बाबा रबा रे बाबा रे बेबे बेबे मोरी बेबे सी बाबा रे बेबे बाबा बाबा रे बेबे शी काला मना मना रे बेबे रुआ बाबा रे बेबे बाबा रे बेबे बेशी मला बाबा रे मना बाबा रे बेबे बेबे शी काला ला ला रे 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 बेशी मला बाबा रे बाबा Hula baba de baba baba de baba, hula baba de baba de bibi bishi baba baba de bibi bishi baba 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 de bibi bishi baba baba de baba de bibi bishi baba baba de Hallelujah, Hallelujah. आता ज्यांनी प्रार्थना केली त्यांनी जाऊन आपल्या जागेवर बसा आणि त्या साइडचे लोक फक्त उभे राहा. आज इकडे या. आता तुम्हाला काय वाटते? माझा हात दुखत होता, मला एकदम बरं वाटलं अंगात. बोला बोला. एक माझं एवढं दिवस पाय पण खूप दुखत होतं माझे. मी चालत नव्हतो, तुम्ही माझ्या घरा पण आलेले होते, तर मी स्वतःहून चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता हात दुखत होता तो हात एकदम बरा जाईल, हलवा, एकदम बरा जाईल म्हणजे. धन्यवाद देश. धन्यवाद. हालेलुया. ठीक आहे, बस. माझे पाय पाय पण बरा झाला असं बोला. बापा या तुम्ही. त्याच्यातला दुसरा माईक आण ना. एक मिनिट. माईक माईक हा. बोला बोला. कसं वाटतंय तुम्हाला आता? आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय. काय होत होतं तुम्हाला? पाय दुखत होता. आता चेक करा. आता नाही. आता नाही. उडी मारा बघा. अरे वा. काकू पापा या इथे आवर. काय होत होतं तुम्हाला? पाय दुखतो. पाय दुखत होता, हात दुखतो. हात दुखत होता. आता हात बंद झाले, पाय दुखतो. पाय दुखतात आहे. ठीक आहे, डोळे बंद. हा, एकच पाय दुखतो. कोणता दुखतोय? हा ठीक आहे, डोळे बंद करा आणि बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी तुझे मी तुझे आभार मानतो आभार मानतो की तुला बसलेल्या तुला पसरलेल्या घायाद्वारे घराद्वारे मी पूर्णपणे मी पूर्णपणे बरा झालो आहे. बरा झालो आहे. कारण तू क्रुसावर असताना तू कुठं असताना तुझी सर्व हाडे सर्व आहे सांध्यामधून संग्राममधून दिली झाली दिली झाली.
आणि त्याच दुखण्याद्वारे माझ्या पायाची सर्व हाडे मजबूत झालेली आहे. सर्व शिरा तुझ्या दुखण्याद्वारे व्यवस्थित कार्य करत आहे, मोकळ्या झालेल्या आहे आणि तुला तुला बसलेल्या माराने माझं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि मी पूर्णपणे बरा झालेलो आहे येशूच्या नावात. आमीन. चेक करा आता. करा करा बघा बिंदास. काय वाटते? थोडा दुखते. पकडा पूर्ण काम करायचं. आता डोळे बंद करा. बोला धन्यवाद येशू, माझं दुखणं पूर्णपणे तू तुझ्या शरीरात त्या क्रूसावर घेतलेला आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो आणि तू मला पूर्णपणे आजारातून मुक्त केलेला आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. हे अब्बा पिता, मी प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. आता बघा सगळं गेला माहिती द्या. चालत बघा बिंदा, घाबरू नका तुम्ही. आजी या. आता काय वाटते प्रार्थना केल्यावर? हलकं वाटते. प्रेज द लॉर्ड. पण बोला तर धन्यवाद येशू, मी बरा झाले. हा तुम्ही या. माझे डोले गलत होते, त्यानंतर डोले जरा कशी जरा बरं वाटलं मला. बरं वाटलं. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू. तुम्ही या. मी हात दुखतो त्या ते माझा बरा झाला. हात दुखतो त्या ते हात दुखत होता पहिला, आता बघा बघा नाही दुखे. नाही दुखे. असं असं करून बघा. नाही ना. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू. तुम्ही या. माझ्या बरोबर या कमरेची वेगळं प्रार्थनेला आज आई दुखे. मनात मी खूप बरं वाटलं. बरं वाटलंय. धन्यवाद येशू. बरं वाटलं ना. आता आता असं करा बिंदास. प्रेज द लॉर्ड. या या. जे आमची बघण्याच्या कंच बिळ पायांची संधी, हाताची संधी, प्रेशर, डायबिटीस आहे. आता काय होते आता तुमचं? बरं वाटलं. बरं वाटलं का नाही? मग आता बोलायचं नाही मला काय हाय, आता बोलायचं मी बरी झालीये. मी बरी झाली, येशूच्या नावाशी मी बरी झाली. येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. 9 दिवस बरं नव्हतं वाटत, चक्कर येवायची. हातपाय दुखतात, मला यश हसणे जेवण दिले. मी 1 वर्ष पुढं पहिला आजारी झालो ना, ते तसंच मला चक्कर येते डोक्यामध्ये. ते माझं रक्त एकदम कमी झालं, म्हणजे पॉइंट कमी जाईल. ते मी शिस्टर मी कामाला जातो तो कॉलेजला, ते मला त्यांना बरं न वाटू लागलं. ते माझा एक रिपोर्ट केला शिस्टर, 8 ते 10 रुपयाचा 900 रुपयाच्या बाटल्या भरिल्या. मला गुणूच नाही पडे. परत मी वारंडात कट्टे गेलो, मॅडम परत ओपन घेतलं. ते मला नाही जमूच नाही पडे. रोज चक्करच करते. आता बघून मी पोरीला गे अगोदर प्रार्थनेमध्ये जा, हे चालू आहे का नाही आहे ते आम्ही त्यांना फोन केला, सांगितलं असतील बरं तर ते आम्ही तुमच्या पैसे येलो. मी आता मला असं डोक्याला ना असंच खायचं, तुम्ही शरीर अख्खं शरीर नक्की हातपाय दुखतात. आता काय वाटते? आता बरं वाटते. बरं वाटते ना. मग आता बोलायचं मी बरी झाली. बरी जाईल. प्रेज द लॉर्ड. एक चेक माईक लाव. हे घ्या, मी पकडू. बोला. माझा पाय उडलता नाही होते 2 वर्ष जायली. आता माझा पाय पूर्णपणे बरा जायला, म्हणून मी येशूला धन्यवाद देते. बरा झाला. अरे वा. प्रेज द लॉर्ड. तो माईक द्या, पण माझा पाय नको. हालेलुया. तर आता तुम्हाला कोणी हात ठेवले? मी ठेवला? मी तर काहीच नाही केलं. मी फक्त तुम्हाला मदत केली. मी बोललो तुमचं झाडू घ्या, तुमच्याकडे झाडू आहे, कचरा काढा. बरोबर आहे का नाही? पण एवढ्या वर्ष आम्ही काय करतो?
ब्रदर, जरा तुमची झाडू आणून देता का? बरोबर आहे का नाही? मी विचार करतो त्या 2 मुली तिथे बसल्या आहेत, त्या का नाही आल्या मला तेच नाही समजलं. एवढा मस्त मोका होता. उठली होती. चेक करायचा मोका होता की आमच्यामध्ये पॉवर आहे का नाही. आता काय साबित झालं, तुमच्यामध्ये आहे का नाही आहे. मग इथे लिहिलंय ते सत्य आहे का आमच्या डोक्यात आहे ते सत्य आहे? इथे लिहिलंय ते सत्य आहे, फक्त आम्हाला ते घेऊन करायचंय, स्वतःच डोकं वापरायचं नाहीये. आता तुमच्या घरात कोणाला काही प्रॉब्लेम झाला काय करणार? ब्रदरला फोन लावणार का स्वतःचा हात वापरणार? जर हात वापरायचा नसेल फ्रीज मध्ये ठेवा काढून. हालेलुया. तर कोण येतं शेवटची प्रार्थना करायला? परमेश्वर किती चांगला आहे. फटाफट 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 सगळ्यांना लवकर या, ये लवकर ये. ते बोलते पोरगी नाही गेली, मैं तो जाती हूँ, मम्मी जाती. सर्वांनी उभं राहायचं आहे, डोळे बंद करायचे. धन्यवाद येशू, आजचा हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पित्या, तू आम्हाला येथे रोज घेऊन येतोस. आम्ही तुला निवडले नाही तर तू आम्हाला निवडून आमच्या नावाने हाक मारून तू आम्हाला इथे घेऊन आलास. आम्ही मेंढराप्रमाणे त्या जगामध्ये गुंतलेलो होतो प्रभू. तू आम्हाला त्या चिखलातून बाहेर काढलेस, त्या अंधारातून आम्हाला प्रकाशात आणलेस आणि तुझी स्वर्गाची रहस्य समजावून शिकवून घेण्यासाठी तू आम्हाला इथे घेऊन आलास. आणि तू तुझे वचन आम्हाला उदाहरणासहित समजावून सांगत असतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि ते तुझे वचन आमच्या हृदयात घट्ट जाऊन बसलेले आहे आणि त्याला 100 पटापेक्षा जास्त पीक आलेले आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्मा, तू आज जे काही आम्हाला शिकवलं आहेस ते आम्ही रोजच्या आमच्या जीवनात वापरावे व कृतीत आणावे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि ते करण्यासाठी हे पवित्र आत्म्या तू आम्हाला रोज सहाय्य करतोस, मदत करतोस, कारण तू आमचा सहाय्य करता आहेस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. बाबा, मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.